पहिला प्रॉफिट किती होतं तुमचं? ₹2, ₹1, 70 पैसे क्या बात असेच आहे. असायचे सर. हो सर. आणि हायेस्ट किती पण प्रॉफिट केलं तुम्ही? हायेस्ट किती केलं? 4,400 झालं सर. ₹4,400. म्हणजे हो सर. ₹2 किंवा 76 पैसा वरनं एका हो दिवसात सर. एका इंट्राडे बद्दल ना 4,000 एका पर्यंत. दिवसामध्ये सर. गुड मॉर्निंग ट्रेडर्स. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण एक सिरीज रन करत असतो, सक्सेसफुल ट्रेडर मीट. त्या मीट मध्ये आपल्यासोबत आहे आज किरण सर. येस सर, आम्ही तुम्हाला वेलकम करतो. सांगा आपल्याबद्दल. नमस्कार सर. मी नमस्कार. भोसरी, पुणे येथे राहतो. एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जसं सिस्टर असतात तसं ब्रदर म्हणून मी आमचं एक OSC सेंटर आहे. तिथे काम ओके. करतो. ओके. इमर्जन्सी सेंटर आहे मेडिकलचं. ओके. आणि मला YouTubeवरूनच माहिती मिळाली ट्रेडिंग हे आपले प्रॉपर्टी YouTubeचे ओके. व्हिडिओ वगैरे बघून. मग बर. असंच करायचं न करायचं असं ठरवत जुलै 2023ला म्हणजे इतके बॅकलॉग फायनान्शियल असताना बघ कसं तरी ऍडमिशन घेऊन जुलैला सुरू केलं. क्या M1 बात वर है. थोडी प्रॅक्टिस चालू केली. ओके. मार्केट कळायला लागलं. येस बर. म्हणजे काय, शेअर मार्केट तर तिथून सुरुवात होती. हम्म. अगदी डीमॅट अकाउंट कशाला म्हणतात ते पण माहिती नव्हतं. आणि ओके. बाय करणं, सेल करणं, स्टॉप लॉस लावणं असं काहीच प्रकार माहित नव्हता. ऍक्च्युली इकडे येण्याचं कारण म्हणजे माझी एक आत्याची मुलगी आहे. हम्म. ती आपल्या लातूरला काय त्यांच्याकडे ती शिकायची. शिकते अजून, ती करते तिचं ती. तर तिचं अच्छा. बघून, तिचे प्रॉफिट बघून मला म्हणजे प्रेरणा मिळाली, की आपण पण करावं. पण ते हम्म. तेवढी फीस वगैरे 1,00,000, 1,50,000 हे सगळं आवाक्याच्या बाहेर होतं सर. म्हणून ओके. मग आपला एक वेबिनार अटेंड केला आणि मग बरं. ॲडमिशन घेऊन M1 सुरू केलं. मग पूर्ण हम्म. कळायला लागलं, जवळपास मार्केटचं सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. मग परत थोडंसं म्हणजे फायनान्शियली काही जमतच नव्हतं करायचं. मग ओके. जुलै 2024ला M2 जॉइन केलं. जुलै ओके. 2024 जवळपास 1 वर्षाचा गॅप. मार्केटचं डायरेक्शन ओके. म्हणा किंवा स्ट्रॅटेजीज म्हणा किंवा मग इतर गोष्टी. मग इक्विटीत तुम्ही सांगितल्याप्रमाणे इक्विटीमध्ये प्रॅक्टिस सुरू केली. इक्विटीमध्ये मग मला मोस्टली म्हणजे इंट्राडेच करायला आवडतं आणि ओके. ड्युटी 6 ते 2 असते माझी सकाळी. तर ओके. ऑफिसमध्ये पण म्हणजे पेशंट आला तरच आम्हाला काम, नाहीतर मग आम्ही बसलेलो असतो. ओके. पीसी पण आहे कंपनीचा. ते पीसीवर आपलं लॉग इन करून मी बरोबर 9ला सुरू करतो सर. अरे वा. मग तिथून ओके. पुढं माझं वॉचिंग ऑब्झर्वेशन सुरूच असतं सर. अरे वा. आणि आणि इक्विटी झाल्यानंतर आता क्विक 30मध्ये सुरू केलं. तर आता हम्म. म्हणजे असं वाटायला लागलं, की एक खरंच किरण मिळाला मला एक तुमच्या थ्रू. अरे बाप. थँक यू आणि सो मच सर. इतकं कॉन्फिडन्स वाढलाय आता, की म्हणजे हम्म. मार्केट तुम्ही सांगितलं तसं ओपन झाल्यानंतर काय होईल? तर हम्म. 2-3 गोष्टी आहे आपल्या जसं ॲस्ट्रो टाईम आहे, ते आदल्या दिवशी बघून ठेवतो. ॲस्ट्रो टाईम प्रमाणे एंट्री, परत प्राइस ॲक्शन प्रमाणे निफ्टीला लावून, मग कुठं ओपन झाला त्याप्रमाणे. जसं आज एक ट्रेड घेतला मी, जसं तुम्ही सांगितलं, की याच्यामध्ये अप्पर झोनमध्ये ओपन झाला आणि राईट. R1च्या वर क्लोज झाल्याशिवाय एंट्रीच करायची नाही. तर त्याप्रमाणे अ, 2दा एंट्री आल्या, 2दा एस-एल पर्यंत गेल्या होत्या. पण मी एंट्रीच घेतली नाही. म्हणजे ओके. जेव्हा R1च्या वर क्लोज मिळाला, कन्फर्म झालं, त्यावेळेस छोटासा क्या म्हणजे आज बात है. 956 रुपयेचा आज झाला सर प्रॉफिट. क्या बात है. क्विक 30मध्ये 4,500 पर्यंत गेलोय मी प्रॉफिटला क्या बात. पहिला पर डे. किती होतं सर तुमचं? ट्रेडर झाले, सुरू झाले, पहिला प्रॉफिट किती होतं तुमचं? ₹2, ₹1, 70 पैसे क्या बात असेच है. असायचे सर. हो सर. आणि हायेस्ट किती पण प्रॉफिट केलं तुम्ही? हायेस्ट किती केलं? 4,400 झालं सर. बाबा. ₹4,400. म्हणजे हो सर. ₹2 किंवा 76 पैसा वरनं एका दिवसात हो सर. एका इंट्राडे बद्दल ना 4,000 एका पर्यंत. दिवसामध्ये सर. क्या हो बात सर. है. डेली असं नॉर्मली किती अर्न करता? 22 तर 1,500च्या पुढे सर. अरे वाह! 2200 पर्यंत. एक ट्रेड घेतो, एक लॉटमध्ये एक ट्रेड 190 ला एंट्री आपलं आणि 220 ला एक्झिट सर. पुढं मग जास्त लालच पण नाही आणि ठेवत पण नाही पुढं. कधी-कधी क्या तो 330 पर्यंत पण जातो, पण मग नाही ठेवत. क्या आपल्या बात है यार. स्ट्रॅटेजी प्रमाणे एक्झिट करून घेतो सर. ₹1,000-1,500 रोज भेटायला लागले असं? हो सर. क्या तेवढा बात है सर. कॉन्फिडन्स आलाय सर, की ₹1,500 कुठंच म्हणजे डोळे झाकून मी कमवू शकतो. असं. तुमच्या त्या 2-3 गोष्टी आहेत. अरे वाह!
क्या आता बात. इतकं कळतंय की मार्केट ओपन झाल्यावर काय होणार आहे. गॅप अप होऊ, गॅप डाऊन होऊ, मिड झोनला होऊ की पीडीएच ला पीडीएल ला कुठं काय होणार आहे, कुठं आपण जायचं, एंट्री कुठल्या केले पाहिजे. डायरेक्शनला इतकं क्या कळायला बात लागलं आहे. सर. ऐकून आनंद झाला. एखादा नवीन व्यक्ती तुम्हाला ऐकत असेल त्याला काय मेसेज द्याल? नक्कीच सर, मी M1 पासून सुरू करायला सांगल. M2 1-2 वेळेस, M1 1-2 वेळेस रिपीट झाला की मग M2 करायला सांगेल. मग इनफॅक्ट मी सांगितलंय, आमच्या कंपनीतले 2 जण आहेत, जॉईन झालेत ते पाठक सर म्हणून त्यांच्या मॅडम आहेत. M1 ला अरे पण वाह! आणि M2 ला माहीत नाही घेतलंय त्यांनी, पण M1 करतात सर ते. क्या बात है आणि सर! रिपीट पण त्यांचं सुरू आहे. आणि सगळ्यांना वाह! हे सांगाल सर की म्हणजे एकदम ग्राउंडला ठेवणारं जर कोणी असेल तर आपलं प्रोपात आहे सर. फार असं काही अपेक्षा ठेवणं किंवा हजाराचे लाख करणं, लाखाचे करोड करणं असं कोणी आपल्याकडं तुम्ही सांगत नाही आणि कोणी सांगत नाही. क्या बात. एकदम थँक यू सर. ग्राउंडला तुमचं तुम्ही शिका. मला बरेच जण विचारतात, कॉल मिळतो का? टिप मिळते का? हे मिळतं का? टेलिग्रामवर काय तुम्हाला टिप देतात का? मी म्हणलं असं काय आमच्याकडे होत नाही. तुम्ही यायचं, तुम्ही जॉइन करायचं, तुम्ही ठरवायचं आणि तुम्हीच एक्झिट काय तुम्हाला सगळं शिकवलेलं जाईल आणि तुमचं तुम्ही राइट. हे करायचं. कॉल टिप असं काही मिळत नाही सर आमच्याकडे असं क्या बात है सर. विचारतात ना लोकं. असं. हो. येस, ही एक हो सर. अचीव्हमेंटच आहे, की हो सर. आता जी सुरुवात झाली ₹1000-1500 कमवणे स्टॉक मार्केटमधनं हे 95 ते 98% लोकांना नाही जमत. आणि आता तुम्ही त्या हो सर. 2% आले, की ज्याला सिस्टम कळते. म्हणजे तुमच्याशी ऐकून इतकं छान तुमच्यामुळे वाटलं. सर. सर, तुमची मेहनत आहे, की तुम्ही जे हो बोलला ना सर. एकदम प्रोफेशनल नाही. लँग्वेजमध्ये, मग ते प्राइस एक्शन बद्दल असू द्या किंवा ऑप्शन ट्रेडिंग बद्दल हो असू सर. द्या, तर त्याच्याने झळकतंय, की तुम्हाला ते यायला लागलं. तर इथपर्यंत येता-येताच बराच टाईम जातो. हो सर. बरेचसे लोकं येत नाही. यू आर डूइंग गुड. हो सर. हो ₹1000 सर. ₹1500 तुम्ही कमवणे खूप चांगली गोष्ट आहे सर. येस. आणि तुम्ही सांगितलं मी म्हणायचं तर अच म्हणायचं, ब म्हणलं तर बच म्हणायचं. बस म्हणायचं. तसंच करतो सर. खूप छान सर. म्हणजे आणि इच्छा होती की 180लाच एंट्री करू आपण, पण नाही होत. हं, तुम्ही समोर दिसता मग लगेच वाटतं नाही 190 गेल्याशिवाय एंट्री नाही करायची आणि कितीकदा 189 पासून ट्रेड खाली पडतो सर. रिटर्न आलाय. त्याच्यामागचं ते हो सर. रिझनच आहे. खूप भारी सर. म्हणजे हो सर. एकदम डिसिप्लिनने ट्रेड करतायत ते तुम्हाला समजतंय. खूप हो भारी. सर. येस. म्हणजे मला ऐकूनच खूप आनंद मागे झाला. हं, इंटरव्ह्यू ऐकला सर, मागे खूप प्रेरणा मिळाली. ते 11 लाखांचं कर्ज वगैरे होतं त्या सरांचं. बरोबर. येस, ते येस. हां. तर ते ऐकून म्हणजे एक नवीन उमेद मिळाली, की आपण पण तसं होऊ शकतो आणि बाहेर पडू 100%. शकतो या 100%. चक्रव्यूहामधून. येस. दुसरा तुम्ही तर काही आलाय मार्ग सर. नाहीये. त्याच्यातच तर. येस. तुम्ही असं. आलाच आहे तिथपर्यंत आणि मी पण ईश्वरचरणी हीच प्रार्थना करेल. लवकरात लवकर तुम्ही याच्यातनं बाहेर पडावं आणि आमची संपूर्ण टीम पण हो. तीच प्रार्थना करेल, की हे हे जे 1000-1500 चालू आहे याच्यापुढे शून्य लागावं. जे पण ज्या पण फायनान्शियल कंडिशनमध्ये तुम्ही त्याच्यातनं बाहेर यावं. खूप. ऑल द बेस्ट सर तुम्हाला. हो सर. थँक यू सो मच. येस. हो सर, चालेल सर. खूप येस. छान वाटलं सर. तर हे होते आपले सक्सेसफुल ट्रेडर, ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये एज्युकेशन घेऊन एक सक्सेसफुल ट्रेडर झाले. अशा स्टॉक मार्केटशी रिलेटेड कॉन्टेंटसाठी तुम्ही आपला चॅनल जाऊन चेक करू शकता, जिथे तुम्हाला बेसिकचं नॉलेज मिळेल, स्टॉक मार्केटबद्दल अधिक माहिती मिळेल. आणि स्टे ट्यून, अशाच सक्सेसफुल ट्रेडरच्या अजून इंटरव्ह्यू घेऊन येतोय मी लवकरच. थँक्यू सो मच.